सुनील तटकरेंना मला असं वाटतं की बोलायचं कुठेही अधिकार नाही. कारण का जेव्हा खऱ्या अर्थाने अजितदादांच्या पक्षाला प्रचाराची जरूरत होती, नियोजनाची जरूरत होती, तेव्हा फक्त अजितदादा एकटे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तिथं फिरत होते. त्यामुळे घड्याळ चिन्हाच्या अंतर्गत जो कुठला नगरसेवक नाही तर जिल्हा परिषद सदस्य हा दादांच्या परिश्रमामुळे नाही तर जिल्हा परिषदच्या काळामध्ये दादा गेल्यानंतर लोकभावनिक झाल्यामुळे तिथे हे सगळे उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यामुळे आता पोपटासारखं तुम्ही त्या ठिकाणी बोलत राहाल, पण मग आता आकडा जर महायुतीचा जास्त असेल, 70% उमेदवार हे महायुतीचे निवडून आले असतील, तर मग जे आमचे 30% आहेत जे लढणार आहेत आणि जे मोठे आकडे आम्ही 60-60 कोटी रुपयाचे आकडे ऐकत आहोत, मग आमचे कार्यकर्ते सामान्य असल्यामुळे हे आकडे बघितल्यानंतर दबाव तंत्र बघितल्यानंतर काही प्रमाणात हे प्रामाणिक असले तरी काही ठिकाणी ते थोडेसे घाबरले सुद्धा असतील या पैशाला आणि पैशाचा मारा बघून, आणि काही ठिकाणी स्ट्रॅटेजिकली आम्ही त्या ठिकाणी माघार घेतलेली आहे. त्यामुळे एक रणनीतीचा पण भाग आहे आणि जो काही मारा पैशाचा आणि दबाव तंत्राचा केला जातो त्यात सुद्धा आमचे काही उमेदवार त्यांनी माघार घेतले असं आम्हाला समजतं. मी जिथं चुकणार तिथं आम्ही बोलणार. ते म्हणतायत की मी खूप कष्ट घेतलेत, आणि तुम्ही जर एवढे कष्ट घेतले असते ना तर घड्याळ हा जो पक्ष आहे कोकणामध्ये वाताहत झाली नसते घड्याळ या पक्षाची. तुम्ही तिथं ज्या दिवसापासून लक्ष घालायला लागला तेव्हा फक्त परिवाराचाच विचार केला, पक्षाचा मात्र त्या ठिकाणी विचार केला नाही, म्हणून खऱ्या अर्थाने तिथं आपलं नुकसान झालेलं आहे. आता झालं एवढंच आहे की एकनाथ शिंदे साहेबांचे जे काही नेते त्या भागातले आहेत ते सुनील तटकरेंच्या विरोधात होते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि मग आता कुठे तडजोड झालेली आहे. म्हणजे आधी काय बोलायचे हे सगळे एकनाथ शिंदे साहेबांचे नेते की हा नेता म्हणजे सुनील तटकरे असेच आहेत तसेच आहेत, आपल्या पक्षाला अडचण करतात. पण मला असं वाटतं कुठंतरी तिथं असणाऱ्या पालकमंत्रीची तडजोड झाली असं मला वाटतं. पण मला असं वाटतं की ते जर सुनील तटकरेंवर विश्वास ठेवत असतील तर वेगळ्याच स्वप्नामध्ये आहेत असं मला वाटतं. आता हे तुम्ही खरं तर कोकणामध्ये असणारा एकनाथ शिंदे साहेबांच्या सर्व नेत्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही माघार का घेतली. आधी सुनील तटकरेंच्या विरोधात बोलत होता, आता तुम्ही माघार घेतली. आणि जर एवढा पैसा गेला असेल तर पैशावर हे जर माघार घेत असतील तर पूर्वी उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष जो बोलत होता की उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाला या सर्व आमदारांनी जे आज एकनाथ शिंदे साहेबांवर ते पैसे घेऊन त्यांना सोडलं, मग आता सुनील तटकरेंच्या विरोधात एवढे महिने आणि वर्ष बोलत असणाऱ्या आमदारांनी माघार जर आता त्या ठिकाणी घेतली असेल तर मग जे राऊत साहेब बोलतात मग पैसे घेऊनच घेतली का, असे काही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात. त्यामुळे हे काय घडलं, पूर्वी तुम्ही का विरोधात बोलत होता आणि आत्ता मांडीला मांडी लावून तुम्ही त्या ठिकाणी का बसणार आहेत, हे कदाचित एकनाथ शिंदे साहेबांचे त्या भागातले आमदारच बोलू शकते. विषय एवढाच आहे की अशोक खरातांबरोबर कोण कोण गेलं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि अशोक खरातांचा मुद्दा का महत्त्वाचा आहे, एक तर महिलांवरचे अत्याचार हा तर महत्त्वाचा विषय आहेच, आणि आम्ही अंधश्रद्धेच्या विरोधात आहोत, त्यामुळे अशोक खरातच्या विरोधात आम्ही आहोतच. पण अशोक खराताच्या बाबतीत आपण जर बघितलं असेल तर तिन्ही पक्ष आणि तिन्ही पक्षाचे मोठे नेते त्याच्यामध्ये सहभागी आहेत, नाही तर अशोक खराचे भक्त होते. पण याच्यामध्ये बळीचा बकरा कोणाला केलं गेलं तर फक्त चाकणकर मॅडमला त्या ठिकाणी बळीचा बकरा केलं. त्यांचे दोन्ही पदं जे होते, पक्षाचे जे अध्यक्षपद होतं महिलांचं ते गेलं आणि महिला आयोगाचं जे पद होतं तेही तिथं गेलं. ते जायलाच पाहिजे होतं, आम्ही काय वेगळं बोलणार नाही. पण त्यांच्याबरोबर इतर जे मोठे नेते होते त्यांच्या बाबतीत मात्र प्रगती होताना आपल्याला दिसते. म्हणजे त्यातला एक खासदार, एक मंत्री, आमदार आणि आत्ता MLCच्या माध्यमातून आमदार झाला. म्हणजे एका व्यक्तीवर सगळी पदं काढली जातात आणि दुसऱ्या व्यक्तीच्या बाबतीत पदं ही वाढवली जातात. हेच राजकारण जे आहे ते फार मजेदार आहे, एवढंच या ठिकाणी मी सांगतो.